आय लव्ह मोहम्मद प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटू लागल्यानंतर हिंदू संघटनांच्या वतीने देखील आता उत्तर दिलं जात आहे। आय लव्ह मोहम्मदच्या मोहिमेनंतर आता देशभरात हिंदू संघटनांच्या वतीने आय लव्ह महादेवचे बॅनर लावले जात आहेत। त्यात मंत्री नितेश राणेंनी जी पोस्ट केली त्या पोस्टची सध्या चर्चा आहे। पाहुयात खास रिपोर्टच्या माध्यमातून। I love, we love. आय लव्ह मोहम्मदच्या उत्तरात आय लव्ह महादेव। देशभरात हिंदू संघटनांकडून बॅनर लावून उत्तर। नितेश राणेंची आय लव्ह महादेवची पोस्ट चर्चेत। कानपूरचं आय लव्ह मोहम्मद प्रकरण देशभरात पोहोचले। काही ठिकाणी या बॅनर विरोधात गुन्हे दाखल झाले तर काहींना अटक देखील करण्यात आली। मुस्लिम समुदायांनी बॅनरचं समर्थन करत मोर्चेही काढले। त्यानंतर आता याचे पडसाद उमटताना दिसतायत। हिंदू संघटनांकडून आय लव्ह मोहम्मद मोहिमेला उत्तर देण्यासाठी देशभरात आय लव्ह महादेवचे बॅनर लावले आहेत। या सर्व प्रकरणादरम्यान मंत्री नितेश राणे यांनीही सोशल मीडियावर आय लव्ह महादेव अशा आशयाची एक पोस्ट शेअर केली आहे। शिव ही सत्य है, शिव अनंत है, शिव अनादि है, शिव भगवंत है असं नितेश राणेंच्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे। यावरून आता काँग्रेसच्या अतुल लोंढेंनी नितेश राणेंवर निशाणा साधलाय। तर कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी प्रतिक्रिया संपूर्ण प्रकरणावर संघविचारक अमोल पुसतकर यांनी दिली आहे। मुस्लिमांनी आय लव्ह मोहम्मद म्हटलं म्हणून नितेश राणेंनी आय लव्ह महादेव म्हटलं। आतापर्यंत का नाही म्हटलं? वी लव्ह एव्हरीवन। कारण की धर्म हा शेवटी प्रेमाकडे घेऊन जातो, धर्म हा शेवटी अहिंसेकडे आणि धर्म हा शेवटी एक दुसऱ्याला सोबत घेऊन जाण्याकडे जातो। त्यामुळे हरकत नाही आय लव्ह महादेव म्हटलं तरी। पण आय लव्ह यू बाकी का नाही हा संकुचितपणा नितेश राणेंचा याच्यातून झलकून येतो। एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारलं पाहिजे असं काही नाही आहे। आणि समाजामध्ये क्रिया आणि प्रतिक्रिया या सुरूच असतात। प्रत्येकाला आपल्या उपासना पद्धतीचं स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे। फक्त त्याचं जाहीर प्रदर्शन करताना कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे असं मला वाटतं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही आय लव्ह मोहम्मदच्या प्रकरणावर प्रतिक्रिया समोर आली आहे। सर्वांना आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार आहे, मात्र हे करताना आपला हेतू दोन समाजात तेढ निर्माण करणारा नसावा ही धर्माची शिकवण असल्याची भावना शरद पवारांच्या पक्षाचे अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांनी व्यक्त केली आहे। नितेश राणेंनी जे ट्विट आय लव्ह महादेव असं लिहून केलेलं आहे त्यात कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही किंवा हरकत नाही। जसं आम्ही म्हणतो आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह मोहम्मद, तसंच त्यांना सुद्धा आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार आहे। परंतु धर्माचा प्रचार करत असताना आपला हेतू हे लोकांमध्ये तेढ निर्माण करणं नसावा हाच प्रत्येक धर्म शिकवतो। संविधानानं सर्वांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत आपापल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार दिला। मात्र हे करताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।